जर सन्मानच नसेल, म्हणजे तुम्ही कार्यकर्ता पदाधिकाऱ्याला जर किंमतच देत नसाल आणि तुमच्या इगोसाठी तुम्ही कुणालाही त्रास देत बसाल, तर आम्ही काँग्रेसचं काम करतो. आम्ही तुमच्या घरचे काय कामगार नाही आहे. आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आहे, पार्टीसाठी काम करायला देतो. आणि पदाधिकारी झाले, अध्यक्ष होते, इलेक्शनचा त्यावेळेसचा सगळा माहोल होता, तर आम्हाला बसायला तर जागा पाहिजे ना. तीच तुम्ही बंद केली. बाहेर वरिष्ठांच्या तुम्ही सगळं कानावर घातलं. राहुल गांधींना मेल केले, के.सी. वेणुगोपाल यांना मेल केले, चेन्नी थालाना तर मेसेज आहेत, मी तुम्हाला मेसेज दाखवू शकते आता. तर ते म्हणले वेट अँड वॉच, थोडा इलेक्शन होने दो, अभी कुछ गडबड मत करो. आता इलेक्शन होऊन संपला ना विषय, अजूनही काही नाही विचारणा. ठीक आहे, आता तर मी नाहीये, प्रभारी होते, मी कशाला आता त्याचा फॉलोअप करू. पण त्यावेळेस नानाभाऊ पटोले, त्यांना मी पत्र दिले, त्यांना मी SMS केला, त्यांना फोन केले, त्यांनी त्या SMS रिप्लाय बंद केले. मग त्याच्यानंतर अपेक्षा केली की चला नवीन अध्यक्ष येतील, ते विचारतील जवाब की महिला काँग्रेस कार्यालय का बंद केलंय. महिला सन्मान करतो ना काँग्रेस, बोलतो ना महिलाओं का सन्मान करो. कुठे आहे महिला सन्मान? मग जर महिलांना तुमचा सन्मानच तुम्हाला करायचा नसेल, तर अशा माणसाच्या हाताखाली मी काम का करावं पुणे शहरामध्ये? मी काँग्रेसला दोष देत नाहीये, तुम्हाला कळत असेल मी कुणाला दोष देते. मला